नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज म्हशींचं प्रदर्शन आहे, कोल्हापूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातले खूप चांगले पशुपालक आलेले आहेत आणि पूर्ण रिंग आहे. कुठे कुठून म्हशी आल्यात, काय आल्यात, प्रत्येक म्हशीची आपण डिटेल्स दाखवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही एक नंबरची म्हैस आहे, हरिशेठ उभा आहे. हरिशेठची म्हैस आहे, ती सुद्धा या प्रदर्शनासाठी घेऊन आलेले आहेत. सगळेच लोक ओळखतात. या म्हशीने किती दूध दिलंय आपल्या जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवर 4 वेळेस लाईव्ह केलेलं आहे प्रॉपर मध्ये. ही सुद्धा म्हैस प्रदर्शनात आलेली आहे. म्हशीचा खाली टोनगा आहे. हरिशेठ, तुमच्या म्हशी थोडक्यात माहिती द्या. माहिती सांगा थोडक्यात. काय आता काय कंडिशन आहे म्हशीची? आता सध्या कंडिशन म्हशीची एक 12 लिटर दूध चालू आहे. कुठल्या बुल कडून गाभण वगैरे? आता हे वेराटू कडून गाभण, एबीसीचा वेराटू एबीसी कडून गाभण आहे. हा बुल आहे आणि बॅनर वर एक झलक दाखवा. बॅनर सुद्धा बनवलेला आहे व्यवस्थित आणि म्हशीची पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेली इथं बघू शकता तुम्ही. पूर्ण रिंगच्या प्रत्येक म्हशी कव्हर करून दाखवू आपण. कुठून म्हशी आल्यात, काय काय डिटेल्स आहे या ना पुढे. तर ही एक नंबरला म्हैस आलेली आहे मित्र हरिशेठची. ही आपली म्हैस आहे का? नमस्कार, नाव सांगा ना आपलं. आता तिकडे गेला माझं नाव. बरं ठीक आहे. कुठून आला आपण? कुठून आली म्हैस? गांधीनगर, चिंचवाड गांधीनगर या ठिकाणून आले. गाभण किती महिन्याची आहे? 7 महिन्याची. 7 महिन्याची गाभण आहे. म्हैस दाखवा जरा प्रॉपर. 7 महिन्याची गाभण आहे. आईचं वगैरे काय रेकॉर्ड दुधाचं? घरचीच रेडी आहे का बाहेरून आणलेली? घरचीच आहे. असू द्या. ही रेडी दाखवा. ही सुद्धा प्रदर्शनात आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी कष्टाने तयार केलेल्या वस्तू आहेत मित्र. महाराष्ट्रात सुद्धा काहीतरी चांगला बदल झाला पाहिजे आणि बदल होतोय. तर नमस्कार. तर म्हशीचे मालक आहेत. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सुरेश अप्पासू पाटील, राहणार चिंचवाड, गांधीनगर. तर या ठिकाणाहून ही सुद्धा या प्रदर्शनासाठी म्हैस घेऊन आलेले आहेत. घरीच तयार केली का आपण? हो, घरी तयार. आईचं वगैरे दूधचं काय डिटेल्स? आई 14 लिटर दिली पहिल्यावरला. 14 लिटर आईचं दूध आहे. आता कुठल्या बुलकडून गाभण सिमेस वगैरे कुठलं वापरलेलं आहे काय? आता डॉक्टरकडून भरून घेतली. डॉक्टरकडून भरवलेली. पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, चांगले सिलेक्टेड सिमेंट्स, प्रोजेनी टेस्टेड बुलचे सिमेंट्स वापरा. आपल्या सुद्धा महाराष्ट्रात मित्र अशा शर्यड्या तयार व्हायला लागलेल्या आहेत. प्रदर्शनाचा उद्देशच आहे की शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये चांगली मुर्रा म्हैस तयार झाली पाहिजे. हीच या प्रदर्शनाची किंवा आयोजनाची संकल्पना आहे मित्रांनो. तर आपल्या सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात चांगली म्हैस तयार झाली पाहिजे. हरियाणामध्ये जाण्याची प्रत्येक वेळेस गरज नाही. आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा सदन झाला पाहिजे. हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. तर प्रत्येक म्हैस तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय. 2री नंबरची म्हैस आहे. 3ऱ्या नंबरची. आपलं नाव काय दादा? पूर्ण नाव पत्ता सांगा. माझं नाव युवराज शिवानंद कुचगावे, राहणार शेटशाळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तर ही सुद्धा कोल्हापूरवरून म्हैस आलेली आहे. म्हशीची डिटेल्स काय दादा आपल्या? ही म्हैस पहिल्यावर आहे. पहिल्यावरला 16 लिटर दूध दिले आहे. 16 लिटर दूध दिलेलं आहे. पहिल्या वेळेस 16 लिटर दूध दिलेलं आहे असं सांगतायत मित्रांनो. पण इथून पुढं तुमच्या पट्ट्यातला कोण चॅनल असेल, तुमचं फेसबुक पेज असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लाईव्ह करू शकता. या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना जागरूकता भेटते आणि अजून तुमच्यासारखे 4 शेतकरी तयार होतात. आता काय कंडिशन आहे म्हशीची? आता सध्या एक 8 महिन्याची गाभण आहे सध्या आणि नवाब प्रेग्नेंट आहे. नवाब HSBचा बुल आहे मित्रांनो. नवाब सरस्वती म्हैस आहे जी हरियाणामधून पंजाबला विकलेली आहे 55 लाख रुपयाला. त्या म्हशीच्या सिमेसनी गाभण आहे. तर खूप चांगलं रेकॉर्ड आहे त्याचं. तर मित्रांनो, याच्या मागचा हा मुख्य उद्देश आहे की चांगल्या म्हशी तयार झाल्या पाहिजेत. आता म्हैस गाभण किती दूध आहे? आता दूध बंद आहे. ड्राय झालेली आहे, दूध बंद आहे. तर म्हैस दाखवा पाठीमागून सुद्धा व्यवस्थित. तर ही 2 नंबरला म्हैस आहे मित्रांनो. 3 नंबरचे कोण मालक आहे म्हशीचे? मित्रांनो, तर या प्रदर्शनामध्ये हा मुख्य उद्देश आहे की मुर्रा म्हशी, गिरगाय असतील, महाराष्ट्रामधील चांगल्या म्हशीला प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. हे भरपूर शेतकरी आलेले मित्रांनो आपापल्या पशुधनाला घेऊन. ही 3 नंबरची रेडी आहे. कोण आहे रेडीचे मालक? कोण आहे? दूध किती देते? आम्ही पहिल्याच वेतातली रेडी आहे. कोण आहे मालकीचे? तर बबन शिवाय मधून कुर्ली. म्हैस किती लिटर दुधाची काय? ही 15 लिटरची मिनी म्हैस आहे मित्रांनो. हलत्या शिंगाचे हे बघू शकता. दोन्ही शिंग एकदम हलते येतात. हरियाणामध्येच अशी एक भेटते. तर आता गाभण वगैरे आता काय डिटेल्स? 4 महिने गाभण आहे. सकाळच्या टोटल 7 लिटर दूध आहे. 7 लिटर दूध आहे. ही सुद्धा 4 महिने गाभण. उत्साहाने 4 महिन्याची गाभण आणि उत्साहाने प्रदर्शनामध्ये घेऊन आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे प्रदर्शनामध्ये. आणि आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते सुद्धा म्हैस घेऊन आलेले आहेत. हिची रेडी आहे का? कुठल्या बुलची असे काय रेकॉर्ड वगैरे माहिती आहे?
ही सुद्धा मेंढा आहे, साईज वगैरे खूप चांगली रेडीची. 5 महिन्याची गाभण. दूध देते आता 7 लिटरच्या दरम्यान दूध आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. दिगंबर प्रभाकर माळी, कुरुंदवाडा. गाभण म्हशीचे आता डिटेल्स काय? म्हणजे आता 11 लिटर दूध चालू आहे. 3 महिन्याची गाभण आहे. 3 महिन्याची गाभण आहे, 11 लिटर दूध आहे. आणि ताजी वेळे रेकॉर्ड का आपलं दुधाचं? 15-15.5च्या लेवलला दिले. 15-15.5 लिटर दूध दिलेले आहेत. हे सुद्धा प्रदर्शनामध्ये म्हैस अतिशय उत्साहाने घेऊन आलेले आहेत. तर दातात संपले. दाताला पूर्ण झालेले आहे. चला दादा, धन्यवाद. तर सगळ्या म्हशी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. प्रत्येक म्हैस प्रदर्शनामध्ये कोणती म्हैस कशी मिल्क फॅन वगैरे व्यवस्थित आहेत आणि अशा म्हशीपासून चांगले वासरं तयार करणे हा पर्पज आहे. मुर्रा असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुद्धा बरोबरच आहेत, म्हशींची पाहणी करत आहेत. कोण मालक आहे? नमस्कार. नाव सांगा आपलं. सौरभ बिरगोंडा पाटील हेरवाड. तर या ठिकाणून आलेत. किती महिन्याची गाभण आहे? 19 महिन्याची गाभण नाही. नाभण आहे का? गाभण. स्ट्रक्चर वगैरे पण चांगलं आहे. ऑर्डर स्ट्रक्चर. हिच्या आईचं रेकॉर्ड वगैरे काय माहिती आहे आपल्याला? 14 लिटरच्या आसपास. घरचेच म्हशीचे सिमेंट्स वगैरे काय? विक्रांतचे एबीसीचे. हा खूप चांगला बुल आहे एबीसीचा. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच माहिती करायचं आहे किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे की आपल्या सुद्धा महाराष्ट्रात शेतकरी जागृत झालेत. एबीसीचा खूप चांगला विक्रांत बुल आहे आणि त्याची ही रेडी आहे. तर अशाच रेड्या महाराष्ट्रात वेळोवेळी तयार झाल्या पाहिजेत. हाच प्रदर्शनाचा आपला मुख्य उद्देश आहे. या म्हशीचे ओनर कोण आहेत? तर हे सुद्धा आहे. या रेडीचे मालक नाव सांगा ना आपलं. अनिल सुरेश चौगुले. आणि सुरेश चौगुले हे सुद्धा म्हैस घेऊन आलेले आहेत. किती महिन्याची गाभण वगैरे काय डिटेल्स आहे? 6 महिना गाभण आहे. 6 महिन्याची गाभण आहे. पहिला रॉय. पहिला रोय. दाताला वगैरे कशी आहे? दाताचा 200. 2 दाती आहे. तर आईचं रेकॉर्ड वगैरे काय? 12 लिटर. 12 लिटरची. ही सुद्धा म्हैस दाखवा. तर मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये उत्साह पण दाखवा. भरपूर शेतकरी उत्साहाने घेऊन आलेले आहेत. तिचे ओनर कोण आहे? तर नमस्कार. ही पण दाखवा. नमस्कार दादा. आदित्य राजेंद्र बेले, गाव कुरुंदवाड. कुरुंदाडवरून जवळचेच आहेत. किती महिन्याची गाभण वगैरे? आता 5 महिन्याची गाभण आहे. हा 5 महिन्याची गाभण आहे. दूध किती आता? 2 टाइम 7 लिटर आहे. सकाळी 7 लिटर दूध आहे. आणि गाभण 5 महिन्याची. कुठल्या बुलकडून गाभण आहे? लस सोडलेली. तर इथून पुढे लक्षात ठेवा, सिमेंट सोडताना सिमेंटचा स्ट्रॉ वगैरे जपून ठेवा. आपला हा अशा जो आयोजनाचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. आपल्या म्हशीला कुठल्या बुलनी भरलंय, कांडी कुठली आहे, त्या बुलचं रेकॉर्ड काय, त्याच्या आईचं दूध किती, ह्या गोष्टी प्रॉपर माहिती झाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुपर क्वालिटीची मुर्रा तयार झाली पाहिजे. धन्यवाद तुम्ही म्हशी घेऊन आल्याबद्दल. तर हिचे कोण ओनर आहेत? नमस्कार. नमस्कार. नाव सांगा, आपलं पूर्ण पत्ता सांगा. आणि लावटी. आणि लावटे आपलं गाव? टाकळीवाडी. टाकळेवाडी आहेत. मित्र जवळचेच आहेत. म्हशीची काय डिटेल्स आहे? मग गाभण दूध आहे 4 महिन्याची. 4 महिन्याची गाभण आहे. दूध किती आता? दूध आहे 12 लिटर आहे दूध. 12 लिटर दूध आहे. स्ट्रक्चर वगैरे बघू शकता मित्र. आणि बेल्ट वगैरे प्रगतशील शेतकरी दिसत आहेत. किती गुरु आहेत आपल्याकडे? म्हशी किती आता? म्हशी 60 आहेत. 60 म्हशी आता. चांगला गोठा आहे मोठा. जास्तीत जास्त दूध देणारे आपल्याकडे म्हैस किती आहे? म्हैस 20 लिटर. 20 लिटर. रेकॉर्ड कुठं केलेला आहे? नाही. इथून पुढे रेकॉर्ड करा. यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल किंवा तुमचा लोकल कुठला चॅनल असेल त्याच्यावर तुम्ही सुद्धा रेकॉर्ड करू शकता. तर ही सुद्धा चांगली म्हैस आहे प्रदर्शनामध्ये आलेली. बेल्ट बद्दल सांगा 2 शब्द. तुम्हाला काय बेल्टचा काय फायदा होतो? गाभण आहे की नाही कळते. गाभण आहे का नाही कळते. ताप वगैरे, टेम्परेचर, हिटवर आल्यावर कळते सर. कुठल्या कंपनीचा आणि सक्सेस आहे का? ते दादाला माहिती आहे. दादाला ठीक आहे. बेल्टची कंपनी त्यांच्या दादाला माहिती आहे. त्याच्याबद्दल पण वेळोवेळी माहिती घेऊ आपण. तर नमस्कार. कुठून आले म्हैस घेऊन आपण? खिद्रापूर. खिद्रापूर. हां. तर ही सुद्धा म्हैस दाखवा. म्हशीचे काय डिटेल्स आहे आपल्या? 10 लिटर दूध. 10 लिटर दूध आहे. पहिला रो आहे का? पहिला. हां. आता गाभण आहे का? गाभण नाही. आता दुधावर आहे. हा दुधावर. आता दुधावर आहे. तुमचं सुद्धा स्वागत आहे. तुम्ही म्हशी घेऊन आले असं फार्म मध्ये. रेडी. इकडे घ्या. नमस्कार. कुठून आले आपली म्हैस? खिद्रापूर. खिद्रापूर. ही रेडी आहे का? हा. तिची आई काय रेकॉर्ड? विकत आणलेलीच आहे. विकत आणलेली. काय दूध वगैरे? 12 लिटरची रेकॉर्ड आहे. 12 लिटरचं रेकॉर्ड आहे. किती दिवसाची? वय काय? 18 महिन्याची आहे. 18 महिन्याची रेडी आहे. मित्र बघू शकता तुम्ही. किती म्हशी आहेत आपल्याकडे? माझ्याकडे 6 आहेत. गाई म्हशी सगळे मिळून.
तर हे सुद्धा म्हैस रेडी आणि म्हैस आपलीच का नाही म्हैस नाही. हे रेडी घेऊन आलेले आहेत, उत्साहाने आलेले आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन आहे. हे म्हशीचे ओनर कोण आहेत? या यस, नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आहे रत्नेश नेमगुंडा पाटील, राहणार हिरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तर मित्र हे दादा सुद्धा या ठिकाणी म्हैस घेऊन किती आणल्या? 2 आणल्या की 1? 2 आहेत. डिटेल्स काय आहे म्हशीची? ह्या म्हशीचे 22 लिटरचं पासिंग आहे. 22 लिटरचं. तर आता 4थे वेत आहे तिचं. हां, आता गाभण आहे का? नाही वेलेले. पिळून आणले आम्ही. तर एवढं दूध असेल तर इथून पुढे तुम्ही रेकॉर्ड वगैरे करा. ह्या मशीनचे पिल्लं असतील, वासरं असतील तर ते आपल्याला पुढे चालून शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. त्याचा रेकॉर्ड तयार होईल. आता गाभण सगळे रेकॉर्ड आहे, हरियाणातले सगळे सिमेंट वापरतोय आपण. हरियाणातलं आता सिमेंट. हे आहे गोल्डन स्टार लक्ष्मी डेअरी डेअरी फार्म, फार्म. गोल्डन स्टार. पंजाब मध्ये लक्ष्मी डेअरी आहे. हे आता प्रदीप चौधरी हरियाणा येणार आहे, त्यांच्या रेड्या रॅम्बो बुलची ही दुसऱ्या येताची रेडी. सगळे सिमेंट आपलं तिकडे. आणि आता कुठल्या बोलले गाभण आहे आता ही? आता ही गोल्डन स्टार नव्हती, ह्याच्या मागच्या दुपट्याचं बजरंगीचा बादशाह हा रेडा बरोबर. बादशाह आणि आता घरात ही पिलावं. ही कुठल्यानी प्रेग्नेंट आता? आता ही हिच्या नाही किंग लिजवाना. किंग लिजवाना हा. अनिल लिजवानाकडे बोले अनिल. मित्र हो, तर त्यांनी प्रेग्नेंट आहे. तर शेतकरी हा जागरूक झाला पाहिजे, हाच उद्देश आहे. चला, तर तुमचं अभिनंदन आहे. कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही म्हैस घेऊन आलात, आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव अक्षय सूर्यकांत पाटील, चंदुरटेक, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. म्हशीचे काय डिटेल्स आहे आपल्या? म्हशीची सर मागच्या ऑगस्टला आम्ही हरियाणाची खरेदी आहे, स्वतः जाऊन खरेदी केलेली. बरोबर. हा. म्हस आल्यानंतर मला हाय लॅक्टिंग फ्रेश लॅक्टिंगला 17 लिटर दूध दिलेले आहे. First? हां, फर्स्ट नाही, सेकंड Second टाइमरला. ला. आता थर्डला 6.5 महिन्याची गाभण हा. आहे, 9 लिटर दूध चालू आहे. कोणत्या बुलकडून गाभण आहे? आता सर अभिमन्यूचं कन्व्हेन्शनल सिमेंट तर बरोबर. मित्र विचारण्याचा पर्पज काय, कोणत्या बुलकडून गाभण आहे वगैरे शेतकऱ्याला सुद्धा कितीपर्यंत माहिती आहे दाखवायचे. ओनर कोण आहेत मग? या पुढं. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा. प्रतीक प्रयुस्तार, ओरंबे, तालुका कागल. तर मित्र हे कागलवरून आले तर काय डिटेल्स आहे म्हशीची गाभण वगैरे? गाभण आहे पहिल्या येताला. हा, पहिले होता तिच्या आईचं वगैरे रेकॉर्ड काय? आईचं 8 लिटर रेकॉर्ड. 16 लिटरचं रेकॉर्ड. आता गाभण कुठल्या बुलकडून आहे वगैरे? रेग्युलर भरलेला आहे पहिल्या. तर पुढच्या वेळेस चांगले सिमेंट्सनी भरवा. सॉर्टेड सिमेंट्स किंवा पेटी बुल असतील त्यांचे सिमेंट्सनी भरवा. तर ही सुद्धा रेडी आलेली, रेडी सुद्धा दाखवा. तुमचंही धन्यवाद. हा, कासाची साईज वगैरे चांगली आहे, अंतर वगैरे. प्रत्येक म्हैस कव्हर करून दाखवा व्यवस्थित. आपले शेतकरी जे या प्रदर्शनामध्ये येऊ शकले नाहीत त्यांना घर बसल्या या म्हशी बघता आल्या पाहिजेत, हाच उद्देश आहे. मालक कोण यायचे? हा, नमस्कार. नमस्कार, मी अशोक सुभेदार, हा. राहणार बेडके, हा तालुका निपाणी. काय गाभण किती महिन्याची आहे? आता हे 10व्या महिन्यात चालू आहे. किती म्हशी आहेत आपल्याकडे? माझे 3 आहेत. तिच्या आईचं रेकॉर्ड वगैरे दुधाचं काय? राईचं रेकॉर्ड म्हणजे सकाळी तिने एका वेळेस 7 लिटरचं दूध दिलेलं आहे आणि संध्याकाळचं 5.5 ते 6 लिटरचं दूध दिलेलं आहे. म्हणजे 13 पर्यंत आहे समजा. तर मित्रांनो तुमचंही अभिनंदन. या कॉम्पिटिशनमध्ये म्हैस घेऊन आलेले आहेत. गाभण सुद्धा बऱ्याच रेड्या म्हशी आलेल्या आहेत. नमस्कार. 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 या पुढे या जरा. तुमचंही प्रदर्शनामध्ये स्वागत आहे. आपलं पूर्ण नाव पत्ता सांगा दादा. माझं नाव चंद्रकांत दिनकर माने, हं. राहणार रासाई शेंडूर. तर ही म्हैस किती लिटर दुधाची आहे, किती वेतात आहे, काय डिटेल्स? पहिल्या वेतात आहे 16 लिटर दूध पिळलेले आहे. आता आता? 13 लिटर चालू आहे, 4था महिना गाभण आहे. गाभण कोणत्या सिमेंट्सनी वगैरे? मुरा. मुरा. हां. सिमेंटचं कन्फर्म नाव माहीत नाही. नाही. तर पुढच्या वेळेस कन्फर्म सिमेंट्स, पीटी बुल किंवा चांगल्या आईचा बुल असणारा रेकॉर्ड आहे त्याची सिमेंटचं आणि सिमेंटची कांडी ठेवा. सेमच नाही, आम्ही रेड्यानंच लावले. रेड्याचं बी रेकॉर्ड असलं पाहिजे. चांगल्या बुलचं रेडा वापरा. रेड्यानं. म्हैस पूर्ण कव्हर करून दाखवा. तर तुमचंही स्वागत आहे. या ठिकाणी म्हैस घेऊन आलेले आहेत. आपल्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढणं, उत्साह वाढणं हे गरजेचं आहे. त्याच पर्पजने हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आणि हे जे आयोजन केलेलं आहे डॉक्टर आप्पासाहेब पाटील आणि त्यांची टीम, त्या सर्वांचं खूप खूप आभार मानायला पाहिजे की या अशा कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी हा चॅम्पियन मेळावा भरवला. चांगली साईज आहे. सडांची वगैरे सोडू शकता का? थोडी चालवा, सोडा, थोडी चालवा, चालून दाखवा रेडी थोडी. तर मित्र अशा रेड्या महाराष्ट्रात बी तयार झाल्या पाहिजेत. आपल्या शेतकऱ्यांना हरियाणात जायची गरज पडली नाही पाहिजे. जय मल्हार डेअरी फार्मचा हा पहिल्या दिवसापासूनचा उद्देश आहे. हा, रेडीची क्वालिटी चांगली आहे.
वासरू नाही का तिला वासरू आहे. आहे ना घरी ठेवलं का चांगल्या सिमेंटनी आणि रेकॉर्ड असलेल्या सिमेंटनी भरवा येणाऱ्या चांगला काळामध्ये आमचा मोठा आहे, मापाचा हा, रेडा आहे. चांगले त्यांनी लावलेले आहे आम्ही. चांगले पिल्ल तयार होय, होय. होतील हा धन्यवाद धन्यवाद. म्हैस घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा. रवींद्र शंकर खोत राजापूरवाडी. कुठं म्हशीची काय डिटेल्स आहे आपल्या रेडीची 44 महिने पूर्ण झाले. 5वा महिना गाभण आहे. तिच्या आईचं रेकॉर्ड वगैरे काय दुधाची का घरची विकत आणली घरचीच आहे. आई किती दूध द्यायची आई 10 लिटर दिलेली. 10 लिटर. हे सण कशामुळे टोचवले तुम्ही हे ऐकत नाही म्हणतात. जर आपल्याला शक्यतो कव्हर झाली तर बघा पाठीमागं पण म्हशी येसन टोचवल्या म्हशीचा एक लुक आहे आणि जी चमक असते क्वालिटी म्हणजे थोडक्यात म्हणायची त्याची जी ब्युटी आहे ती कमी होती. जर जमत असेल तर ते ट्राय करा. तर तुमचंही स्वागत आहे. तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये आलात म्हैस घेऊन. धन्यवाद. या नमस्कार दादा. आपलं पूर्ण नाव सांगा. पत्ता सांगा. तेरवाड. तर हे सुद्धा म्हैस आलेली. म्हैस दाखवत जा ना पूर्ण. प्रत्येक म्हैस हे कव्हर करून दाखवा दिसली पाहिजे. काय डिटेल्स आहे म्हशीचे? आता गाभण आहे. गाभण आहे 2 महिने येऊन झालाय. 14 लिटर दूध चालू आहे. 2 महिने वेळेला 14 लिटर दूध आहे. आणि याच्या आधी कुठल्या बुलनी गाभण होती काय लक्षात नाही वेगळ्याकडनं भरवे. पुढच्या वेळेस सिमेंस कुठलं भरवलं काय भरवलं डिटेल्स ठेवत चला. प्रदर्शनामध्ये आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चांगले चांगले दिवस येणार आहेत. पुढच्या वर्षी महाराष्ट्र मुर्रा असोसिएशन खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस असणारी स्पर्धा घेणार आहे. त्या स्पर्धेसाठी सुद्धा आपल्याला आपल्या रेकॉर्डेड म्हशी असल्या पाहिजेत. तर तुम्ही या ठिकाणी ही हिंमत दाखवली आला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार दादा. आपलं नाव आणि पत्ता सांगा. निलेश अण्णासू पाटील नांद्रे शिरगाव. तर आपली म्हैस आणली किती काय डिटेल्स आहे म्हशीची? आता 7.5 महिन्याची गाभण आहे. 18 तारखेला 7 महिना संपूर्ण आठवा लागते. दूध 19 लिटर दूध आहे गेले त्याला. आपल्या म्हणजे दुसऱ्या इथं आणली होती. आपल्या ती सोडून 2 वेली आता गाभण आहे. तर मित्र गाभण कुठल्या बुलकडून आहे? M29 गाभण. तर खूप टॉपचा बुल आहे हरियाणातला. M29 29 नावाजलेला बुल आहे. त्यांनी गाभण आहे सांगतायत. तर सिमेंट्स वगैरे भरायला शेतकऱ्यांमध्ये जागरूकता झालेली. मित्र म्हैस दाखवा. साईज वगैरे म्हशीची चांगली आहे. ड्राय ब्युटीमध्ये आहे ह्या रेडीचे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? पोपट बाबासाहेब नाईकवाडी. कुठून आले? घोसरोड. तर पहिला रे का? पहिला किती महिन्याची प्रेग्नंट? 2.5 वर्षाचा आहे. गाभण नाही अजून? 2 महिने गाभण आहे. 2 महिन्याची गाभण आहे. कोणत्या बुलकडून भरवली? हे मुर्रामध्ये भरवलेलं आहे. मोरामध्ये. बुलचं नाव माहीत नाही, सिमेंटचं नाव माहीत नाही, पण डॉक्टरनी भरवलेली आहे. प्रयत्न चांगला आहे. आणखी सुधारणा करा. पुढच्या वेळेस सिमेंट्स वगैरे माहिती ठेवा. धन्यवाद. तुम्ही म्हैस घेऊन नाही 2 महिन्याची आहे. 2 महिने. कोण आहे म्हशीच्या रेडीचा? नमस्कार. काय डिटेल्स आहे रेडीचे? कुठून आलात? आपलं नाव सांगा. दीपक दिलीप वरपडे भुवना. 14 महिन्याची रेडी आहे. दूध आईचं दूध वगैरे? आईचं दूध 18 लिटर आहे. 18 प्लस. हां. तर या प्रदर्शनामध्ये आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? काय मग चांगलं वाटतंय. जरा मोरा म्हशीचा कॉन्फिडन्स जरा वाढतोय. म्हणजे पाळ्यागत वाटतंय ना चांगलं. तर मित्रांनो शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. यासाठी चांगली स्पर्धा आहे आणि आणखीन पुढच्या वेळेस जास्तीत जास्त म्हशी आल्या पाहिजे. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आल्या पाहिजेत. हाच पर्पज आहे. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा आपलं. प्रमोद गणपती कांबळे, राहणार सुळगाव, तालुका निप्पाणी. तर काय गाभण वगैरे किती महिन्याची रेडी? 26 महिन्याची रेडी आहे. 26 महिन्याची. 2.25 महिन्याची गाभण आहे. 2.25 महिन्याची. कोणत्या बुलने भरवलेली वगैरे? हरियाणा बोलणंच प्रेग्नेंट आहे. नाव माहित नाही. नाही हरियाणा. कांडी वगैरे ठेवत चला. हा. म्हणजे आपल्यालाही सांगता येतं आणि बुलची डिटेल्स भेटते. धन्यवाद. या नमस्कार दादा. नमस्कार. तुम्हाला प्रकाश जोतात आणायचं. तुम्ही सुद्धा महाराष्ट्राला दिसले पाहिजे की या कॉम्पिटिशनमध्ये माझी सुद्धा म्हैस पार्टिसिपेट केलेली म्हैस आलेली आहे. पूर्ण नाव सांगा आणि पत्ता सांगा. सतीश नेमनाथ बेडक्याळे, राहणार लाट, अब्दुल. हां. तर म्हशीची काय डिटेल्स आहे? हे 28 महिन्याची रेडी आहे आणि 85 दिवस गाभण आहे. 85 दिवस. कुठल्या बुलकडून गाभण आहे? हे सिमेंट सोडलंय. सिमेंट सोडलाय. तर ही सुद्धा रेडी आहे, चांगली आहे. मित्र शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढत आहे महाराष्ट्रामध्ये. यांना दादा नमस्कार.
प्रदीप पाटील होणारगे तालुका लिप्पाणी जिल्हा बेळगाव. तर हे सुद्धा दादा म्हैस घेऊन आलेले आहेत, घाबरायचं नाही. शेतकऱ्यांसाठी जी स्टँड आहे, शेतकऱ्यांसाठी हा स्टेज आहे. तर काय डिटेल्स आहे म्हशीचे आपल्या? दुसऱ्या व्यताला आहे. आता 2.5 महिन्याचं गाभण आहे. दोन्ही टाइम मिळून 8 लिटर दूध आहे, 16 लिटर दूध आहे. हां. तर दूध आहे आणि गाभण कुठल्या बुलकडून आहे आता? ABC मेन ABC कडून, सिमेन्सने ABCच्या बुलकडून गाभण आहे मित्रांनो. तर शेतकऱ्यांमध्ये जागरूकता झाली पाहिजे, व्हायला लागलेली आहे. या नमस्कार, या समोर या दादा. नाव सांगा आपलं, पूर्ण पत्ता सांगा. तात्यासू पाटील, भास्कर तात्यासू पाटील, कुंदवाड. कुंदवाड. तर या ठिकाणाहून म्हैस घेऊन आलेले. किती दुधाची क्षमता वगैरे म्हशीची? आमची 14 लिटर. 14 लिटर. आता गाभण आहे का दुधावर आहे? आता दुधावरच आहे. आता गेल्या परवा गाव अजून काय नो गॅरंटी. कशाने भरवली? रेड्यानं. रेड्याने भरवली. तर रेड्याने भरवलेली आहे मित्र. सिमेन्सने वगैरे भरवत चला. चांगले रेकॉर्ड जर सीमत असेल तर भरवत चला. हां, असू द्या. बरं, ठीक. आपलं सांगा, नाव सांगा, पत्ता सांगा. सौरभ सुधाकर मालगावे, शिरडोन. हां. तर काय डिटेल्स आहे म्हशीची? तिसऱ्या वेताची म्हस आहे. 18 लिटर दूध आहे. आता दुधावर आहे का? नाही, आता गाव 1 महिने अवकाश आहे. वेळेला हा वेळेला. आधी आता कशाने भरवलेली? सिमेंट. सिमेन्सने. नाव वगैरे काय माहिती आहे सिमेन्सचं? तर मित्र, ही सुद्धा मोठ्या मापाची म्हैस आलेली आहे प्रदर्शनामध्ये. बघू शकता तुम्ही. म्हैस दाखवा जरा कव्हर करून. चांगल्या मापाची म्हैस आहे. हां, सोडा का तिला जरा, एकदा सोडा, चालवा जरा तिला. तर चांगल्या साईजची म्हैस आहे. पुढच्या ज्यावेळेस प्रदर्शन होईल त्यावेळेस महाराष्ट्रातले बरेच शेतकरी इथं सुद्धा असतील. शेतकऱ्यांमध्ये प्रोत्साहन देण्याचा हा प्रोग्राम आहे मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा जागृत झाला पाहिजे. घ्या. आणखीन सुद्धा म्हशी येत आहेत. शेतकरी हळूहळू येत आहेत. आणि ह्या गिरचं सुद्धा खूप रेडीच आहे. गिर कालवड आणि गिर गाय ही 2 गट आहेत. कालवडी सुद्धा खूप चांगल्या आलेल्या आहेत, ज्या की आज गुजरातमध्ये बघायला पण भेटत नाहीये. नाही देतील ना. दादा नमस्कार, आपलं नाव सांगा आणि पूर्ण पत्ता सांगा. पांडव कंबोज. तर हे सुद्धा दादा गिर गाय कालवड घेऊन आलेले आहेत. काय आईचं मदर वगैरे रेकॉर्ड आहे? रेकॉर्ड काय नाही, पहिल्यावरच गाई घेतली ती आम्ही कळपातली. ती गाई वारल्या, तिचं मी दुसऱ्या गाईचं दूध गिरच पाजून हिला तयार केल्या पाहिजे. वळू ते कळपातलाच होता. तर मित्रांनो, खूप चांगली कालवड तयार केलेली. ह्या गाया घ्या, सगळ्यांच्या कव्हर करा. खूप चांगल्या कालवडी येतात. ही सुद्धा छान कालवड आहे. प्रेग्नंट आहे काही? हां हां. तर खूप चांगल्या कालवडी आहेत. कव्हर करा सगळ्या. प्रत्येकाची मुलाखत आता घेत नाही आपण, पण खूप चांगल्या कालवडी आणलेल्या आहेत. बरोबर. काबरी आहे, काबरीमधून खूप छान आहे. काय सांगाल जोशी काबरीबद्दल? नमस्कार, माझं नाव विश्वामित्र जोशी. मी बरेच वर्ष झालं गिरचा व्यापार करतोय. 7-1 वर्ष झालं माझं गुजरातला कायम येणं जाणं आहे. आज या क्वालिटीची कालवड गुजरातमध्ये चांगल्या ब्रीडर्सच्या दावणीला नाही आहे. अतिशय सुंदर तिचा शिंगाचा पॅटर्न आहे. अतिशय गळ्याची आळ वगैरे बघा, कलर बघा. तिचा मालक कोण आहे? किती वयाची कालवड आहे काका? या ना काका, या पुढं. 2 वर्ष 2 महिना. 2 वर्ष 2 महिन्याची आहे. कुठल्या बुलची? कुठल्या बुलची? कुठनं आणली होती? राजकोट वरनं, गुजरात राजकोट वरनं आणली. अजून एक आहे तुमची कालवड? आता गाभण आहे कालवड? 25 दिवसाची. सिमननी लावली का बुलनी? इंजेक्शननी लावली का बोलून? इंजेक्शन. तर चांगल्या क्वालिटीची कालवड आहे काकांची. खूप चांगला प्रयत्न आहे मित्रांनो. महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या कालवड तुमची आहे का? तर खूप चांगली कालवड आहे हे सुद्धा. आणि त्यांनी सुद्धा प्रदर्शन आणलेली आहे. हे बघू शकता. परत काबरा टाईप आहे. नमस्कार, कपिला कालवड आहे. आपला पूर्ण पत्ता नाव सांगा दादा. नाव प्रथमेश विनायक गायकवाड. गुरुकृपा फार्म कुरुंदवाड. तर कपिला आहे, छान आहे.
कपिलाबद्दल माहिती सांगा आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बनला थोडीफार. गुरुकृपा फार्ममध्ये ॲक्च्युली आम्ही आता खिलारचं ब्रिडिंग केलंय. खिलार बरोबर आता आम्ही गिरमध्ये पण काम करायला लागलोय. खिलारमध्ये आपल्याकडे काजी खिलार, कोसा खिलार आणि कपिला खिलार सुद्धा चांगलं ब्रिडिंग केलेलं आहे. हे पहिलं ब्रिडिंग आपल्या गोट्यात गिरचं झालेलं आहे. श्याम कपिला म्हणतात तिला. देशी गायींच्या मध्ये वशिंडामध्ये सूर्यकेतू नाडी येते. सूर्यकेतू नाडीमध्ये सूर्याची किरणं जास्त शोषली गेल्यामुळे काळ्या रंगामुळं ह्याचं रूपांतर तिच्या शेणात, गोमूत्रात आणि दुधात होत असते. त्यामुळे ह्या श्याम कपिलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा कलर रेअर असतोय. श्याम कपिला, सुवर्ण कपिला आणि व्हाईटमध्ये श्वेत कपिला म्हणतो. ह्या गिरमधल्या रेअर जाती आहेत. ह्या खूप रेअरली जन्माला येतात आणि त्याचं ब्रिडिंग आम्ही सक्सेसफुली केलेलं आहे आमच्या गोट्यामध्ये. धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती, विस्तृत माहिती सांगितली गिरबद्दल आणि खूप चांगली कालवड घेऊन आला. तुमचंही आभारी आहे मंडळ की असं त्या स्पर्धेमध्ये तुम्ही कालवड घेऊन आला. धन्यवाद दादा. धन्यवाद. थँक्यू. तर रेड्या दाखवा. या ठिकाणी पहिला असून सुद्धा एक गाय घेऊन आल्यात मित्र. प्रदर्शनामध्ये कौतुक करण्याजोगं आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच महिलांनी सुद्धा या व्यवसायामध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे. ताई, आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा ना. रुपाली प्रकाश गौरई, राहणार तर काय डिटेल्स आहे, म्हणजे गाभण आहे वगैरे काय? गाभण आहे 4 महिने. 4 महिन्याची गाभण आहे. हिची आई वगैरे आपल्याकडेच होती का? आमच्याकडेच आहे. द्यायलेली आई आता किती दूध देते? आई देते की 13-14 लिटर दोन्ही टाइम. तर छान प्रयत्न आहे मित्रांनो त्यांचा. 2 वर्षाची कालवड आहे. खूप चांगली सांभाळली, तयार केली. मित्रांनो, असे जनावरं तयार करायला लेकरांना एवढं प्रेम द्यावं लागतं, कष्ट करावं लागतं, मेहनत घ्यायला लागतं. तुम्ही या ठिकाणी आला, तुमचंही आभारी आहे. हा, तर ह्या सगळ्याच गायी आहेत मित्रांनो, आपण दाखवतोय चालू मध्येच. खूप सगळ्यात चांगल्या कालवडी आहेत. हिचं एक घ्या. आनंद कृष्ण ॲग्रो डेअरी फार्म हा. मधनं पौर्णिमाला आणलंय. हा, एकदम शांत आहे, काहीच करत नाही. तुझं नाव सांग पूर्ण. माझं नाव मिहीर राहुल देवकर आणि आमचा देहूमध्ये गोठा आहे पुण्यात. तर 1057ची मुलगी आहे. आईचं दूध 18-19 लिटर होतं आणि काहीच नाही करत, एकदम शांत आहे. शांत स्वभावाची आणि काबरामधून खूप क्वालिटी गिर आहे. बघू शकता पुट्टा वगैरे साईज, आणि याला खूप आवड आहे. पाठीमागं पण याला पाहिलेलं आहे मी. कानांची लेंथ वगैरे बघू शकता तुम्ही, खूप चांगली लेंथ आहे कानाची. ठिकाणी बघू शकता बऱ्याच गिर कालवडी आलेल्या आहेत. ही सुद्धा छान आहे. नमस्कार. नाव सांगा, आपला पूर्ण पत्ता सांगा. मी विनायक कुलकर्णी टाकवडे. या ठिकाणी अप्पासाहेब बाबूराव निर्मळ टाकवडे यांची गिर कालवड, आझाद गिर कालवड या ठिकाणी घेऊन आलेला आहे. 16 महिन्याची गिर कालवड आहे. हिची आई जी आहे ती पलीकडेच आहे. हा, 12 नंबरला. तर तिला वासरू पिऊन कमीत कमी दोन्ही वेळेचं मिळून 14 लिटर दूध आहे हिच्या आईचं. आणि अतिशय शांत आहे, चांगली आहे, समाधान. छान कालवड आहे तुमचं हे. तर प्रदर्शनात मित्र भरपूर शेतकऱ्यांनी आपलं पशुधन आणलेलं आहे. बघू शकता हे सर्रास गिर आहेत. ही पण काबरा आहे, खूप चांगल्या क्वालिटीची, लेंथ वगैरे. आपली आहे का? सांगा जरा डिटेल्स, पूर्ण नाव पत्ता सांगा. रवींद्र नंदकुमार रत्ने, सलगरेमध्ये गोशाळा आहे आपली. परत गिर गाईवर काम करतो, गिर कांकरेज. हे आता 8 महिन्याची पाडी आहे. हां, डिटेल्स आईचं वगैरे मिल्क रेकॉर्ड काय? आईचं मिल्क रेकॉर्ड पर टाइम 8 लिटर आहे. परत फादर भावनगरचा आहे, ओरिजिनल प्युअर भावनगर आहे. डायरेक्ट प्रदीप सिंग राहुलच्या. खूप चांगली कालवड आहे मित्र. गिरमध्ये मी तज्ञ नाहीये, मी मुराद तज्ञ आहे. पण एक आपण त्याचा, जे शेतकरी बंधू आपले गिर घेऊन आले त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण याची थोडक्यात माहिती घेत आहोत. गिरचे तज्ञ मंडळी जे टीम आहे ते बघतील सगळं, पण आपण एक शेतकऱ्याला प्रोत्साहन म्हणून घेत आहोत. खूप चांगली कालवड आहे सुद्धा. आणि हे बघा, फार्मचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं, टॅग दिलं आहे त्यांनी. या ना इकडे, या. तर मित्र, ज्या शेतकरी बंधूंना मोठा फार्म डेव्हलप करायचा आहे, ब्रीडिंगवर जेन्युइन काम करायचं आहे, त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती आहे गिरमध्ये. याच्याबद्दल माहिती सांगा. त्याच्या फुटमार्कमध्ये जे येते त्याचे मदर फादर रेकॉर्ड, त्याची आई कोणत्या लाईनचे आहे, त्याचे वडील कोणत्या लाईनचे आहेत, त्याची पूर्ण डिटेल, त्याच्या पूर्ण हिस्ट्री, कधी हे होत नाही. नंबर बघितला की ही परमनंट मार्क आहे, परमनंट खून आहे समजा. तर ही तर करतात आणि ही केली पाहिजे, जेणेकरून रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि तर मित्रांनो, ह्याच्यातून हे शिकण्यासारखं आहे की आपल्याला सुद्धा आपल्या फार्मवर जर काही चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या पाड्या तयार करायच्या असतील तर हे रेकॉर्ड मेंटेन करत चला. खूप चांगल्या पाड्या आणलेल्या आहेत. तुमचं अभिनंदन दादा. तर ह्या सगळ्या पाड्या आता
हे बघू शकता, यांची पण छान पार्टी घेऊन आलेले आहे. दाखवा. ही सुद्धा गिर गाय छान आहे. शेतकरी अतिशय उत्साहाने गाय घेऊन येत आहेत. बघू शकता तुम्ही गाय. ह्या दाखवा. ही सुद्धा कपिल आहे. तुमचीच आहे का? किती आणल्या तुमचे? टोटल किती आणल्यात आज फार्म मध्ये? 2 गायी आणल्या दादा. 2 आणल्या. गाई आणि कालवड हा, आणली. मी गाय गटात लावली, ती कालवड कालवड गटात. गटात आहे. ठीक आहे, ओके. तर तिचीच आई आहे. तर ह्या सगळ्या गाय दाखवा. चांगल्या चांगल्या गाय सगळे शेतकरी बंधू घेऊन आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. पाठीमागे लंपी आला होता. लंपीचे थोडे त्या निशाणे दिले, बरोबर ना? त्या लंपीमध्ये हरियाणा आणि गुजरातच्या भरपूर गायी गेल्या मित्र अशा बिमारीमुळे. तरी शेतकरी बंधू. सोलापूर. ठीक आहे, पूर्ण पत्ता नाव सांगा आपलं. नागेश अर्जुन नवरे, कंपोस्ट बीबी दरपळ, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. मित्र हा उत्सव बघा, एवढ्या लांबून ही कालवड घेऊन आलेले आहेत. काय डिटेल्स? गाय आहे का? 18 लिटर गाईचं दूध आहे ती गाय आहे. ती वरून खाल्लेली. का बाहेर बांधली? ती जरा काय झालं तर घाण झाली गाडी घेतो की आत? सावलीला घ्या, सावलीला घ्या. घेतो आत घेतो. 18 लिटरची गाय. आता चालू आहे दूध का गाभण आहे गाय? गाभण आहे का चालू आहे? गाभण आहे, गाभण. हा? सावलीला घ्या गाय. तर बघू शकता या सगळ्या गायी खूप चांगल्या चांगल्या गायी आलेल्या आहेत प्रदर्शनामध्ये. एक झलक गायींची दाखवतोय. झलक बघा, ही सुद्धा गायी चांगली आहे, गायी गटामध्ये लावलेली आहे. सणांची साईज या दादांची आहेत. ज्यांची गोशाळा आहे त्यांचं रेकॉर्ड मेंटेन आहे, त्यांच्या गिर गायी आहेत चांगल्या. चला ना, ती एक गाय दाखवा. सर्व सदस्य ग्रामपंचायत गोचरवाड यांच्या लगेच खूप चांगली लाईनची आहे. आता ही ज्यामध्ये ह्या ज्यातले तज्ज्ञ आहेत त्यांना ज्याची किंमत कळू शकते काय असते ते. तज्ज्ञ मंडळीचं काम आहे. हे पण रेकॉर्डेड मेंटेन आणि फुल लाईनची गाय आहे. रुपा. शिंगांची साईज वगैरे गाय बघितली की लक्षात येते ते. खूप चांगली क्वालिटी आहे. जे प्रॉपर ओरिजिनल ब्रीड आहे ते ब्रीड आहे. खूप चांगल्या लाईनची पण गाय. या सगळ्या झलक मध्ये गाय दाखवून घेऊ मित्र आपण. आपल्याला बऱ्याच गायी आलेल्या आहेत गिर. सगळ्या शेतकरी बंधूंचं मनापासून अभिनंदन आहे. चांगल्या गाय घेऊन आल्यात. नमस्कार. त्यांची बोलायची इच्छा आहे. बोला, तुम्हाला काय व्यक्त व्हायचंय बोला. नाव सांगा, पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव सदाशिव पारगावे आहे. इथं नियोजन केले खूप चांगल्या प्रमाणे. कर्नाटक व महाराष्ट्राच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणे नियोजन केलेलं आहे. मी त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि सर्व स्पर्धकांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही या ठिकाणी आला, तुमचंही अभिनंदन. थँक्यू. तर एक झलक दाखवलेले मित्र सर्व गायींची. या सुद्धा त्यांच्याच गायी आहे दादांच्या. तर ह्या गायी घ्या व्हिडिओ मध्ये. हो, ही सुद्धा गाय तुमचीच आहे का? खूप चांगल्या लाईनची गाय आहे. हे का लात मारते का? हो ना, मागे. तर ह्या सगळ्या गायी आणि प्रदर्शनात दाखवल्या. ही सुद्धा बछडी छान आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण सगळ्या पूर्ण राऊंडचं प्रदर्शन आलेल्या दाखवलेलं आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चांगलं ब्रीड तयार झालं पाहिजे. चांगल्या ब्रीडच्या कालवडी पाड्या तयार झाल्या पाहिजेत. याच उद्देशाने आपण या व्हिडिओला सांगता देतो. हा व्हिडिओ इथं थांबवतो. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र. ओके.